मंडळी, तरुण मुलं आणि मुली जेव्हा वयामध्ये येत असतात अशा वेळी ते एकमेकांकडे आकर्षित होत जातात आणि याच आकर्षणाला ते प्रेम समजत असतात आणि याच प्रेमामध्ये पडून ते नंतर लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेत असतात। घाईघाईमध्ये ते पळून जाऊन सुद्धा काही लग्न करत असतात, पण जेव्हा हेच घाईमध्ये घेतलेला निर्णय त्यांना किती संकटात नेऊन सोडत असतो हे आजच्या आपल्याला या घटनेमध्ये पाहायला मिळणार आहे। आजची घटना एका अशाच तरुण मुलं आणि मुलीची जोडप्याची आहे, ज्यांनी असंच एकमेकांच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला आणि घाईघाईमध्ये दोघांनीही लग्न केलं। पण या लग्नाचा शेवट एवढा भयंकर झाला की दोघांनाही याच्यामध्ये आपला जीव गमावावा लागला। काय आहे संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, ही संपूर्ण सत्य घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या जिल्ह्यातली दक्षिण सोलापूर असा एक भाग आहे। याच भागामध्ये मुरारजी पेठ असं एक परिसर आहे। या मुरारजी पेठमध्ये एक गायत्री नावाची तरुण मुलगी राहत होती। ही मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती। या मुलीचं जवळजवळ शिक्षण पूर्ण होत आलेलं होतं, पण ही ज्या वेळेस घरी राहत होती अशा वेळेस यांच्या घरी एक दूधवाला मुलगा दूध घेऊन येत होता। हा मुलगा याच दक्षिण भागापासून काही अंतरावर उळे गाव आहे, जे एक खेडेगाव आहे। या खेडेगावामध्ये तो मुलगा राहत होता। त्याच्याकडे जवळपास 10-15 म्हशी होत्या आणि तो म्हशीचं दूध घेऊन काही डेअरीवर द्यायचा, तर काही दूध तो असा घरोघर जाऊन विकत असे। आणि तोच मुलगा, ज्याचं नाव होतं गोपाळ गुंड, हा गोपाळ गुंड मुलगा या गायत्री नावाच्या मुलीच्या घरी दूध घेऊन येत होता। आणि जेव्हा हा दररोज या मुलीच्या घरी दूध घेऊन यायचा त्यावेळेस या मुलीची आणि त्याची नजरानजर झाली। दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले। आता हा दररोजचाच या मुलीच्या घरी येणारा मुलगा असल्यामुळं त्या मुलीनं हळूहळू त्याच्याशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मुलानं देखील त्या मुलीकडं जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। दोघांनीही एकमेकांचे नंबर घेतले आणि फोन नंबर घेऊन त्यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले। दोघांचंही फोनवर एवढं काही वार्तालाप आता वाढलेला होता की दोघांनाही वाटत होते की आता दोघंही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र यायचं, भेटायचं असं ठरवलेलं होतं। आणि मुलीनं देखील ठरवले की आता लग्न करायचं तर फक्त तुझ्यासोबत करायचं, आणि गोपाळनं देखील ठरवलेलं होतं की आता लग्न करायचं तर तुझ्यासोबत करायचं। पण इथं गायत्रीला वाटत होतं की तिचे जे आईवडील आहेत हे एका शहरामध्ये राहणारे आहेत आणि हे एका खेडेगावामध्ये एका दूधवाल्या मुलाला मला देणार नाहीत, त्याच्यासोबत माझं लग्न होऊ देणार नाहीत, असा मुलीचा समज होता आणि तो खरा देखील होता। तिच्या आईवडिलांना देखील या लग्नाचा विरोधच होता। तरी ही मुलगी त्या मुलाला म्हणते की आपण पळून जाऊन लग्न करूया। त्यानंतर जो हा गोपाळ होता हा देखील तयार होतो आणि दोघेही मिळून काही दिवसापूर्वीच थेट आपलं गाव सोडून ते आळंदी या ठिकाणी पळून जातात। तिथं गेल्यानंतर त्या दोघांनीही एका मंदिरामध्ये लग्न केलं। लग्न केल्यानंतर ते तिथं काही दिवस राहिले, पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याशी संपर्क केला की आता जर तुम्ही दोघंही घर सोडून पळून गेलेलेच आहात, लग्न करून सोबत राहतच आहात, तर घराकडं परत या। तुम्ही घरी आल्यानंतर तुमचं आणखी एकदा सर्व लोकांसमोर, समाजासमोर तुमचं लग्न लावून देऊ आणि त्यानंतर तुम्ही दोघं एकत्र राहा। दोघांनाही असं सांगितलं आणि दोघंही परत घरी आले। त्यानंतर गायत्रीच्या वडिलांनी कसं बसं छोटं मोठं त्यांचं दोघांचंही लग्न लावून दिलं आणि त्यानंतर गायत्री गोपाळच्या घरी उळे या ठिकाणी गेली। गोपाळचं घर होतं एका शेतामध्ये, तिथं म्हशीचा कोटा होता आणि त्याचे बरेच काही आता तिथं त्या गाईचे बछडे हे ते अशा प्रकारचं ते तिथले वातावरण होतं। आता ही जी मुलगी होती गायत्री ही शहराच्या वातावरणात राहिलेली होती, पण ही आज आता एका खेडेगावामध्ये एका म्हशीच्या गोठ्यामध्ये येऊन राहिलेली होती। आता या मुलीचं मन इथं लागत नव्हतं। काही दिवस तिथं राहिलेलीच होती, पण त्यानंतर त्या मुलीचं मन तिथं काही लागत नव्हतं। मुलगी आता काहीतरी हरवल्यासारखं राहत होती, तिच्या ती विचारामध्ये मग्न राहत होती। गोपाळ आणि ही मुलगी होती या दोघांमध्ये आता हळूहळू खटके उडू लागले। दोघांमध्ये छोटे छोटे वादविवाद होऊ लागले। लग्नाला अवघे 2 ते 2.5 महिने झालेले होते, पण या 2च महिन्यामध्ये दोघेही एकमेकांना एवढे काही कंटाळलेले होते की दोघांमध्ये दररोज खटके उडत होते, दोघांमध्ये दररोज वादविवाद होत होता। घटना आहे आषाढी एकादशीच्या दिवशी 6 जुलै या दिवशी तिचे सासू सासरे या दोघांनाही उपवास होता। तर तिचा दीर आषाढी एकादशीला पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तो वारीला गेलेला होता। तर तिचे सासू सासरे जे होते हे गावामध्येच कीर्तन भजनाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी ते सासू आणि सासरे हे गेलेले होते। जाताना त्यांनी सांगितलं, इकडं गायत्रीला देखील उपवास होता एकादशीचा, तर गोपाळाही उपवास होता, सर्वांनी मिळून फराळ करायचं असं गायत्रीचं म्हणणं होतं। पण तिचे सासू सासरे म्हणाले की तुम्ही दोघं फराळाचा कार्यक्रम उरकून घ्या, तुम्ही दोघंही फराळ करून घ्या, आम्ही तिकडून भजनावून आल्यानंतर आम्ही दोघं फराळ करू, असं सासू सासरे सांगून भजनासाठी गेलेले होते। पण जेव्हा ते अर्ध्या रात्री तिचा दीर देखील आलेला होता आणि तो आणि त्याचे आईवडील हे सर्व मिळून परत घरी आले। अर्ध्या रात्री जेव्हा 11 ते 12 वाजण्याच्या सुमार जेव्हा घरी आले त्यावेळेस येऊन पाहिलं तर गायत्री होती
ही मृत अवस्थेमध्ये खाली जमिनीवर पडलेली होती। तर तिचा जो नवरा होता गोपाळ हा घराच्याच एका छताला हुकाला त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। त्यानं देखील त्याचं जीवन संपवलेलं होतं। 2-2 त्यामध्ये असे नवदाम्पत्याचे मृतदेह आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांचा एकच आक्रोश उठला। संपूर्ण घरामध्ये रडण्याचा एकच आवाज उठला। त्याच आवाजाला ऐकून जवळचे काही शेजारी धावत आले आणि त्यांनी याची सूचना पोलिसांना दिली। तर पोलिसांनी जेव्हा येऊन चौकशी केली त्यावेळेस पाहिलेलं होतं जो हा गायत्रीचा मृत्यू झालेला होता हा तिचा मृत्यू नसून हिची हत्या केली गेलेली होती आणि तिची हत्या तिच्याच नवऱ्यानं गोपाळानं केलेली होती। ते चार्जरच्या वायरानं तिचा गळा आवळला आणि यातच तिचा मृत्यू झालेला होता। तर त्यानंतर त्याला पश्चाताप वाटल्यानंतर त्यानं देखील हा गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं होतं। या संपूर्ण घटनेमध्ये दोघांमध्ये जे काही वाद झालेले होते ते आता त्या दोघांनाच माहीत होते, पण त्याच्या आईवडिलांनी सांगितलेलं होतं की दोघांमध्ये 2 ते 2.5 महिन्यापासून सतत खटके उडत होते, दोघांमध्ये सतत वादविवाद होत होता। याच कारणाचा असा शेवट झाला असावा असं त्याच्या आईवडिलांनी सांगितलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये दुसरा पोलिसांना कुठलाही अँगल किंवा कुठलंही कारण आढळून आलेलं नव्हतं। त्यासाठी पोलिसांनी देखील याच्यासमोर काही तपास केलेला नव्हता, कारण यांनी एका बंद खोलीमध्ये हे दोघांनी आपलं जीवन संपवलेलं होतं। आणि घाईघाईनं जेव्हा हे लग्न होत असतात, लग्नासारखे हे मोठे निर्णय घेतले जात असतात आणि भविष्यामध्ये याचा परिणाम काय होईल हे देखील कुणी विचार केलेला नसतो। पण या मुली आणि मुलांमध्ये नक्की हाच वाद झालेला असेल की मुलगी म्हणत असेल की आपण शहरात जाऊन एखाद्या कंपनीमध्ये काम करून खाऊया, आणि हा जो होता याच्याकडे चांगला दुधाचा व्यवसाय होता आणि हा गावामध्येच लहानाचा मोठा झालेला होता, याला गाव सोडून बाहेर जायचं नसेल। दोघांच्या अशा वादामुळं या दोघांनीही आपलं जीवन संपवलं। तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।